नेहेम्या अध्याय 13. त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकास वाचून दाखविण्यात आला. त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मोवाबी यास देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे, कारण ते अन्नपाणी घेऊन इस्रायल लोकास सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलाविले. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्रायलातून मिश्र समुदाय निराळा केला. यापूर्वी एल्याशिब याजक, जो देवाच्या कोठड्यांचा रक्षक असून तोबियाचा आप्त होता, त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती. त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ यास शास्त्राज्ञेप्रमाणे देण्याचे धान्य, द्राक्षारस व तेल यांचे दशमांश व याजकास द्यावयाची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवीत असत. एवढा सगळा वेळ मी यरुशलेमेत राहत नव्हतो. बाबेलचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीच्या 32व्या वर्षी मी त्याचकडे गेलो, आणि मग काही दिवसांनी मी राजाकडे रजा मागितली. नंतर मी यरुशलेमेस आलो, तेव्हा एल्याशिबाने तोबियासाठी देवाच्या मंदिराच्या अंगणात एक कोठडी तयार केली आहे, ही गैर गोष्ट मला कळली. मला त्याचे फार वाईट वाटून मी तोबियाचा सगळा संसार कोठडीबाहेर फेकून दिला. मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, अन्नबलीची सामग्री व ऊद ही पुन्हा त्यात ठेविली. मला आणखी असे कळले की लेव्यास मुशाहिरा न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतावर पळून गेले होते. मग मी अधिपतींशी वाद करून म्हणालो की लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे. नंतर मी त्यास एकवट करून त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी नेमिले. मग सर्व यहुदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले, आणि मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया ह्यास भांडारावर भांडारी नेमिले. त्यांच्या हाताखाली हनान बिन जकर बिन मतन्या हा होता. हे भरवशाचे होते. त्यांच्या भाऊबंदास वाटे करून देण्याचे काम मी त्याचकडे सोपविले. हे माझ्या देवा, या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव. माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना या संबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नको. त्या काळी यहुदात काही लोक शब्बात दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवीत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंड्या आणून गाढवांवर लादीत. त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ यांचे बोजे शब्बात दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली. त्याच दिवशी त्यांची मी कान उघाडणी केली. तेथे सोरकरही राहत असत. ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बात दिवशी यहुदी लोक व यरुशलेमकर यास विकीत असत. मग यहुदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बात दिवस पवित्र असा पाळीत नाही, हे काय? तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आम्हावर व या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बात दिवस पवित्र न मानून इस्रायलावर आणखी अरिष्ट आणावयास पाहता. शब्बात सुरू होण्यापूर्वी यरुशलेमेच्या वेशींच्या आसपास अंधार पडू लागे, म्हणून मी आज्ञा केली की वेशींचे दरवाजे लावून घ्यावे आणि शब्बात संपेपर्यंत ते उघडू नयेत. शब्बात दिवशी काही एक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही चाकर वेशीवर ठेविले. 1-2 वेळा व्यापाऱ्यास व हर तऱ्हेच्या मालाची विक्री करणाऱ्यास यरुशलेमेच्या बाहेर राहावे लागले. तेव्हा मी त्यास दरडावून म्हटले, तुम्ही कोटासमोर का उतरला? पुन्हा असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकीन. तेव्हापासून ते पुन्हा शब्बात दिवशी आले नाहीत.
मग मी लेव्यास आज्ञा केली की शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा, म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या याही कामगिरीचे स्मरण ठेव आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर. त्या काळी अशदोदी, अम्मोनी व मोवाबी स्त्रियांची लग्ने केलेले यहुदी लोक मला आढळले. त्यांची मुले बाळे अर्धवट अशदोदी भाषा बोलत, त्यास यहुदी भाषा बोलता येत नसे. ते आपापल्या जातींची मिश्र भाषा बोलत. मी त्या लोकांशी वाद केला. मी त्यास शिव्याशाप दिले. त्यातल्या कित्येकास मार दिला आणि त्यांचे केस उपटून देवाची शपथ घेऊन असे म्हणाव्यास लाविले की आम्ही इतप्पर आमच्या कन्या त्यांच्या पुत्रास देणार नाही आणि त्यांच्या कन्या आम्ही व आमचे पुत्र करणार नाही. इस्रायलाचा राजा शल्मोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होताना पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही. तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्रायलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातीच्या स्त्रियांनी पापात पाडिले. तुमचे ऐकून आम्ही अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आमच्या देवाचे अपराधी व्हावे व घोर पातक करावे काय? मुख्य याजक एल्याशिब, याचा पुत्र योयादा, याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी याचा जावई होता. मी त्यास आपल्या जवळून हाकून लाविले. हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजक वृत्तीचा व लेवी वृत्तीचा करार मोडिला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव. या प्रकारे मी त्यास सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली. मग लाकडाचे अर्पण व प्रथम उपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.